आत्तापर्यंत एवढे फोन केले, सगळ्यांनी फोन उचलले, पण एकच माणूस फोन उचलत नाहीये. आय एम 100% शुअर हा सदाशिवचा नंबर असणार. याचा शोध घ्यायला पाहिजे. आता सध्या याचं काय चालू आहे ते बघते. एक मिशन झालं, आता मिशन सावली. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. पण शेजारची ईट कारे रीती सांग देवा, कारे रीती सांग देवा. माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा, माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. सावली फोन का नाही उचलत आहे? ताराने जर फोन उचलला तर हिला मी ते दार उघडायला लावेन आणि बाहेर यायला लावेन. मग मला आत नेमकं काय चाललंय ते दिसेल. हॅलो. तारा, हॅलो. हां हॅलो वहिनी. हॅलो तारा, मला तुझा आवाज नाही येते. प्लीज तू रेंजमध्ये येशील का? नेटवर्कमध्ये ये ना. मला येतोय तुमचा आवाज. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो वहिनी, आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो 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 वहिनी, तुम्हाला आवाज येतोय का? माझा हरवला हे काय? माझ्या भेटी तारा बाहेर आली आहे, मग तिच्या आवाजात कोण गात आहे? काय प्रकार आहे हा सगळा? काहीतरी गडबड आहे. माझे सासर पंढरी. तुझ्या आवाजाचे खूप फॅन्स आहे आधीपासून, आहे नो, पण आजचं गाणं वेगळं असणार आहे. आता इतको गोड आवाज असा ना तुझो, जरा गाणं म्हणून दाखव माका. रियाज करताना हल्ली गळ्याला थोडा त्रास होतोय माझ्या. अगं ही सावली आपल्या ताराची हेल्पर आहे.
मला गाणं गायचंय तिथे, त्यामुळे मला पुढे जावंच लागेल. हो आणि भैरवी माई पण आमची वाट बघत असतील, उशीर व्हायला नको. भैरवीजी, आपण कोणाची वाट बघतोय का? नाही म्हणजे सुरू करूया ना. भैरवी सगळे म्हणतात तर कर की चालू. मी ऑफिसला जात नाहीये, म्हटलं काय करायचं. तुम्हाला माझी काही मदत लागली तर नक्की सांगा. तू काय करशील ऐश्वर्या, तू कंटाळशील ग आमच्या रियाजाला. आम्ही खूप वेळ घेतो रिहर्सलला. चला आता पुन्हा एकदा या गाण्याचा रियाज करू आणि त्यानंतर आपल्याला नवीन गाणं करायला घ्यायचंय. तारा, नव्या गाण्याचे बोल एकदा पाठ करून ठेव. तुला लिपसिंग करायचंय, चुकता कामा नये. सावली, याची प्रॅक्टिस घे. व्हॉट? आर यू किडिंग मी? सिरियसली? हे तुमचं सिक्रेट आहे? हे अनबिलिव्हेबल. सावली, तू ताराचा आवाज आहेस? आय स्वेअर, इतकी वर्ष जगाला मूर्खात काढलं तुम्ही, आणि तुझ्यासारखी मुलगी एवढं चांगलं गाऊ शकते. ओ माय गॉड, ऐश्वर्या ग्रेट आहेस तू. शोधून काढलंस यांचं गुपित. सावली, आता तू संपलीस. बाहेरून कसला आवाज येतोय हा? तारा, तू दार उघडं ठेवून आली आहेस? जा, दार लाव पहिले. अशी कशी दार उघडं ठेवू शकते? काय बुबलू, काय झालं? ते मला किरणचं काय कळत नाहीये. का बरं, काय झालं आता? सकाळपासून फोन करतोय, फोन उचलत नाहीये, ऑफिसला आली नाही. कुठे गेली काय माहित. काय माहिती काय झालं असेल. माझ्यावर काय चिडली नसेल ना? म्हणजे माझं काय चुकलंय? असं वागतोच का तू? हा, मी काय वागलोय काय माहित, कुठे गेली काय. बघ, अस्वस्थ होऊ नकोस. मी तिला ट्रेनिंगसाठी पाठवलंय. काय तू ट्रेनिंगला पाठवलंयस? तिने पण सांगितलं नाही, तू पण सांगितलं नाही मला. तुला सांगायला काय तुमचं लग्न झालंय? तसं नाही, पण काळजी वाटते ना, काय झालं असेल काय. मला सांग, कधी येईल परत? ट्रेनिंग झालं की येईल. ठीक आहे. सावली वहिनी दिसली नाही, ऑफिसला पण नाही आली ती. तू किरण सोबत पाठवलं का ट्रेनिंगला? तिला गाण्याच्या ट्रेनिंगसाठी पाठवलंय तारासोबत. निघाल्यात त्या येतील. ठीक आहे, येतो. बघ, जे काम सांगायला आलो तेच सांगितलं नाही. काय, तुला पण जायचं ट्रेनिंगला? अरे नाही, ते ऐश्वर्या वहिनीने खाली बोलवलं सगळ्यांना. तिने का बोलवलं? नेहमीप्रमाणे काहीतरी सांगायचं असणार. चला. तिला सांग ना, फोनवर सांग म्हणून. सांगतो, म्हणजे तुला आणि मला ट्रेनिंगला पाठवेल. चल चल.